ज्ञानगुरु काउन्सेलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंके, एज्युकेशनल काउन्सलर. डीम्ड युनिव्हर्सिटी कॉलेजेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे. आपण खालील विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. डीम्ड युनिव्हर्सिटी म्हणजे प्रकार काय आहे? देशामधील इतर सर्व शासकीय व खाजगी वैद्यकीय महाविद्यालय ही सर्व सरकारी विद्यापीठाशी ॲफिलिएट म्हणजेच संलग्न असतात. त्यांना स्वतःची युनिव्हर्सिटी नसते, परंतु डीम्ड युनिव्हर्सिटी या डायरेक्ट UGCच्या अंडर असतात. त्यांचा स्वतःचा सिलेबस असतो. त्यांना जसा पाहिजे तसा बदल करता येतो. त्यांना पूर्ण स्वतंत्रता असते. फक्त UGCची वेळोवेळी मान्यता घ्यावी लागते. त्यांना नवीन महाविद्यालय चालू करावयाचे असल्यास जास्त अटी नसतात. डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेण्याचे फायदे तोटे काय आहेत? सर्वप्रथम आपण फायदे बघूयात. गुड अकॅडमिक. शक्यतो सर्व कॉलेजेस 10 ते 20 वर्षांपूर्वी इस्टॅब्लिशमेंट झालेले आहेत. त्यांच्याकडे टॉप लेवलचे सर्व प्राध्यापक व फॅसिलिटीज असतात. बिगेस्ट इन्फ्रास्ट्रक्चर. शक्यतो यांच्याकडे 700 ते 1,500 पर्यंतचे बेड असतात. मोठ्या प्रमाणात हॉस्पिटल्स असतात. त्यामध्ये सर्व इक्विपमेंट हे नवीन अद्यावत असतात व क्षेत्रफळ एरिया जास्त असतो. ओन करिक्युलम. फ्लेक्झिबिलिटी. काही बदल करावयाचा असल्यास परिस्थितीनुसार ते सिलेबस तसेच इतर गोष्टींमध्ये नवीन गोष्टी ऍड करू शकतात. रिसर्च फोकस. चांगल्या प्रकारे रिसर्चमध्ये तज्ञ असणारे प्राध्यापक असतात. नवनवीन गोष्टीवरती नेहमी त्यांच्याकडे रिसर्च होतो. डायव्हर्सिटी. 100% सीट्स ओपन असल्यामुळे सर्व राज्यांमधून इथे विद्यार्थी येतात. कोणत्याही प्रकारचे रिझर्वेशन नसते. NIRF रँकमध्ये पहिल्या 50 पैकी 25 ते 30 डीम्ड युनिव्हर्सिटी मधीलच कॉलेजेस आहेत, जसे की श्री रामचंद्र, SRM, सविता मेडिकल, अमृता, DY पाटील पुणे, JSS मैसूर. आता याचे तोटे काय असू शकतात? हाय फीज. जादा फीज असल्यामुळे व स्कॉलरशिप नसल्यामुळे जास्त मार्क असून सुद्धा मध्यमवर्गीय विद्यार्थी प्रवेश घेऊ शकत नाहीत. ओव्हर हायप्ड कॉलेजेस. इन्फ्रास्ट्रक्चर मोठ्या प्रमाणात असते, परंतु क्वालिटी व अकॅडमिक फीडबॅक बरोबर नसतो. लॉस ऑफ डोमिसाइल. दिल्ली, हरियाणा व ओरिसा या राज्यांमध्ये PG साठी कोटा AIQ 15% आहे. मागील वर्षाचा कट ऑफ काय होता? सोबत तुम्हाला संपूर्ण PDF दिलेली आहे. त्यामध्ये सविस्तर कॉलेज वाईज मागील वर्षाचा कट ऑफ दिलेला आहे. चालू वर्षी एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल? मागील वर्षाच्या कट ऑफ मध्ये साधारणतः 25 ते 30 मार्कांचा फरक असू शकतो. एक्सपेक्टेड कट ऑफ डिपेंडिंग ऑफ फॅक्ट. फर्स्ट, रँक वर्सेस स्कोर. सेकंड, नंबर ऑफ सीट्स. थर्ड, इन्क्रीज फी स्ट्रक्चर. फोर्थ, पेरेंट्स फायनान्शियल कंडिशन. फिफ्थ, न्यू ओपनिंग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस. फीज मध्ये निगोसिएशन कशा प्रकारे होते व फीज मध्ये निगोसिएशन केल्यानंतर इतर कोणती लीगल डॉक्युमेंट्स घेतली पाहिजे? फीज मध्ये निगोसिएशन सर्व महाविद्यालयांमध्ये होत नाही. कॉलेज फीस कमी करू शकतो, परंतु जास्त घेऊ शकत नाही. साधारणतः 2 राऊंड संपल्यानंतर काही कॉलेजेसमध्ये सीट वॅकंट जाण्याची शक्यता आहे. असे कॉलेज मॅनेजमेंटच्या लक्षात आल्यानंतर साधारणतः 3 ते 5 लाखांनी प्रति वर्ष प्रमाणे फीस कमी करतात. गेल्या वर्षी अशा प्रकारे साधारणतः आम्ही 25 ते 50 ऍडमिशन केलेले आहे. तामिळनाडू व पॉंडिचेरी या राज्यांमध्ये 15 लाख रुपये प्रति वर्ष याप्रमाणे केली आहे. डिमांड आणि सप्लाय यावरती हे गणित अवलंबून आहे. जेव्हा आपण पॅकेजमध्ये निगोसिएशन करून ऍडमिशन घेतो तेव्हा मॅनेजमेंट बरोबर एक लीगल डॉक्युमेंट बनवले पाहिजे. NRI 15% सीट्स काय प्रकार आहे? कोणते विद्यार्थी यामध्ये प्रवेश घेऊ शकतात? जे विद्यार्थी किंवा त्यांचे आई वडील भारत देशाच्या बाहेर राहतात अशा विद्यार्थ्यांनी नीट ऍप्लिकेशन फॉर्म भरताना फॉरेन नॅशनल म्हणून फॉर्म भरावा. किंवा ज्या विद्यार्थ्यांचे फर्स्ट ब्लड रिलेशन मधील भाऊ, बहीण, वडिलांचे भाऊ किंवा बहीण, आईचा भाऊ किंवा बहीण, चुलत भाऊ किंवा मावस भाऊ, आजी, आजोबा यापैकी कोणीही बाहेरील देशांमध्ये असायला हवे. त्यांना तेथील रेसिडेंट व्हिसा पाहिजे. त्यासाठी त्यांचे 6 महिन्याचे बँक स्टेटमेंट, लाईट बिल व पासपोर्ट व स्पॉन्सरशिप लेटर व NRI सर्टिफिकेट, पासपोर्ट व नीट स्कोअर कार्ड व इतर डॉक्युमेंट हे सर्व MCC कडून रजिस्ट्रेशन चालू होण्याच्या 5 ते 6 दिवस अगोदर इंडियन टू NRI कन्व्हर्सेशन करिता नोटिफिकेशन दिले जाते. त्यावेळेस
विद्यार्थ्यांनी वरील सर्व डॉक्युमेंट्स स्वतःच्या ईमेल आयडी वरून, म्हणजेच जो NTA चा ऍप्लिकेशन फॉर्म भरताना दिलेला ईमेल आयडी त्यावरूनच चेंज ऑफ कॅटेगरी NRI असा मेल करणे व सोबत सर्व डॉक्युमेंट्स अटॅच करून पाठवणे. त्यानंतर MCC कडून कन्व्हर्सेशन झालेल्या विद्यार्थ्यांची लिस्ट डिस्प्ले केली जाते, ज्यामध्ये तुमचे नाव असेल तरच तुम्ही चॉईस फिलिंग करताना NRI साठी विंडो ओपन केली जाते. एकदा कन्व्हर्सेशन झाल्यानंतर तुम्ही कोणत्याही राऊंड मध्ये तुम्हाला पाहिजे तशा सोयीनुसार चॉईस फिल करू शकता. काही कारणास्तव तुमचे डॉक्युमेंट्स मध्ये त्रुटी आढळल्यास कन्व्हर्सेशन होणार नाही, त्यामुळे लिस्ट मध्ये नाव येणार नाही, त्यामुळे तुम्हाला विंडो ओपन होणार नाही. विंडो ओपन न झाल्यामुळे तुम्ही चॉईस फिल करू शकणार नाही. बऱ्याच महाविद्यालयाने NRI कोटा मेरिट कोट्यामध्ये कन्वर्ट केलेला आहे. नवीन कोणकोणती महाविद्यालय येण्याची शक्यता आहे व जुन्या कोणत्या महाविद्यालयांमध्ये सीट्स वाढणार आहेत? 2023 मध्ये एकूण कॉलेजेस 51 होते, त्यामध्ये एकूण सीट्स 10,050 एवढ्या होत्या. 2024 मध्ये खालील नवीन महाविद्यालय येण्याची शक्यता आहे: MGM नवी मुंबई, ग्राफिक्स देहरादून, JR चेन्नई, ISM भुवनेश्वर, राजराजेश्वरी वुमन चितकुल, संगारेड्डी तेलंगणा. हे कॉलेज माहेश्वरा मेडिकल कॉलेज या ग्रुपचे आहे. सिम्बॉयसिस नंतर हे दुसरे मुलींचे महाविद्यालय आहे. फी स्ट्रक्चर मध्ये कोणकोणत्या महाविद्यालयाने वाढ केलेली आहे, सोबतच नवीन फी स्ट्रक्चर दिलेले आहे. रजिस्ट्रेशन करण्यासाठी काउन्सिलिंग अथॉरिटी कोण आहे? MCC मेडिकल काउन्सिलिंग अथॉरिटी दिल्ली. किती अमाउंटचे सिक्युरिटी डिपॉझिट लागणार आहे? 2 lakhs रिफंडेबल. पेमेंट गेटवे इंटरनेट, ऑनलाइन बँकिंग अँड क्रेडिट अँड डेबिट कार्ड. ओनली नॅशनलाइज्ड बँक, ईदर HDFC अँड ॲक्सिस बँक. वन टाइम ट्रान्झॅक्शन लिमिट मास्ट, म्हणजेच तुमच्या अकाउंट मधून एकाच वेळेस 2 लाखाच्या पुढे अमाउंट गेली पाहिजे. नो एनी प्रायव्हेट और कोऑपरेटिव्ह बँक. नो NFT. राउंड 1, राउंड 2, राउंड 3 यामध्ये क्वालिफाय, डिस्क्वालिफाय व 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट जप्त केव्हा होते या संबंधी सर्व नियम. राउंड 1 मध्ये रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला 2 लाख रुपये सिक्युरिटी डिपॉझिट लागेल. राउंड 1 मध्ये फ्री एक्झिट आहे, म्हणजे तुम्हाला कॉलेज अलॉट झाले तरी तुम्ही प्रवेश नाही घेतला तरीही चालेल. राउंड 2 मध्ये सीट अलॉट झाल्यास तुम्हाला प्रवेश घेणे बंधनकारक आहे. न घेतल्यास 2 लाख रुपये सरकार जमा होतील. राउंड 3 मध्ये ऍडमिशन न घेतल्यास तुम्ही पुढील सर्व राउंड मधून डिस्क्वालिफाय होणार. संपूर्ण देशामध्ये कोणत्या राज्यामध्ये किती महाविद्यालय आहे व एकूण सीट्स किती आहेत? स्टेट वाइज नंबर ऑफ कॉलेजेस अँड नंबर ऑफ सीट्स. दिल्ली नंबर ऑफ कॉलेज 1, नंबर ऑफ सीट्स 150. हरियाणा नंबर ऑफ कॉलेज 2, नंबर ऑफ सीट्स 300. उत्तर प्रदेश नंबर ऑफ कॉलेज 1, नंबर ऑफ सीट्स 100. ओडिशा नंबर ऑफ कॉलेज 2, नंबर ऑफ सीट्स 300. झारखंड नंबर ऑफ कॉलेज 1, नंबर ऑफ सीट्स 150. गुजरात नंबर ऑफ कॉलेज 1, नंबर ऑफ सीट्स 150. महाराष्ट्र नंबर ऑफ कॉलेज 13, नंबर ऑफ सीट्स 2500. कर्नाटका नंबर ऑफ कॉलेज 12, नंबर ऑफ सीट्स 2550. आंध्र प्रदेश नंबर ऑफ कॉलेज 1, number of seats 150. Tamil Nadu number of college 12, number of seats 1650. Pondicherry number of college 4, number of seats 800. Kerala number of college 1, number of seats 150. New expected colleges 2024. MGM Navi Mumbai 50 seats. Graphics Dehradun Uttarakhand 100 seats. JR Medical College Chennai 100 seats. ISM Bhubaneswar Odisha 100 seats. Rajarajeshwari Women Medical College Chitkul, Sangareddy Telangana 100 seats. कास्ट कॅटेगरी रिझर्वेशन व डोमिसाइल रिझर्वेशन असते का? 100% सीट्स ह्या ओपन असतात. कोणत्याही प्रकारचे रिझर्वेशन व डोमिसाइल प्रकार नाही. सर्व राज्यांमधील विद्यार्थी कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतात. शासकीय शिष्यवृत्ती म्हणजेच स्कॉलरशिप मिळते का? सध्या तरी कोणत्याही प्रकारची सरकारी शिष्यवृत्ती नाही. कॉलेज मार्फत वैयक्तिक कोणत्या प्रकारच्या स्कॉलरशिप दिल्या जातात का? सिम्बॉयसिस मेडिकल कॉलेज व कस्तुरबा मणिपाल व टाटा मणिपाल हे 3 कॉलेज वैयक्तिक स्कॉलरशिप देतात.
त्यासंबंधी सविस्तर माहिती त्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरती दिलेली आहे. काउन्सिलिंग ऑनलाईन की ऑफलाईन होते? सर्व प्रवेश प्रक्रिया संपूर्ण राऊंड हे ऑनलाईन पद्धतीनेच होतात. एकही सीट घेण्याची अथॉरिटी कॉलेजकडे नाही. तुम्ही जेवढ्या प्रकारे व्यवस्थित चॉईस फिलिंग कराल तर तुम्हाला कमी मार्क्स मध्ये सुद्धा चांगले कॉलेज मिळू शकते. थँक्यू. ज्ञानगुरु काउन्सिलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउन्सिलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.